माझ्यासोबत हे असे वागतील असं मला वाटलंही नव्हतं. काय ते पुढे सांगतेच, पण त्या अगोदर ना आज सुट्टी असल्यामुळे आमच्या इथे ना डोसा आणि चटणीचा प्लॅन होता, जो की यांना खूप जास्त आवडतो. सगळ्यात अगोदर तर चटणीची तयारी करून घेतली, पण या कढीपत्त्यापासून माझी भीती कधी दूर होईल हे मला सुद्धा माहिती नाही. आता असं काही जर करायचं म्हटलं तर माझं खाणं आणि करणं सोबतच असतं, म्हणजे आम्हाला दोघांनाही ना गरम गरम खायला होतं. मस्त असं जेवण वगैरे करून घेतलं आणि दुपारच्या वेळेस ना थोडा वेळ होता म्हणून स्वतःची स्किन केअर करायला घेतली. आता मी काहीतरी करते आहे आणि यांनी ते लावलं नाही असं आजपर्यंत झालं नाही, म्हणून त्यांनासुद्धा तो पॅक लावून दिला होता. आणि संध्याकाळच्या वेळेस वॉकिंगला म्हणून मी बाहेर निघाले आणि यांनी ना मला डायरेक्ट शॉपिंगला बाहेर काढलं होतं. आता मी टी शर्टवरच होते, पण मला बोलले की चल काय होतं म्हणून काय त्यांची शॉपिंग करायला गेलो. शॉपिंग केली, फक्त शॉपिंगवरच नाही तर नंतर ते हॉटेलला सुद्धा घेऊन गेले. माझा चेहरा असा काहीतरी झाला होता, पण काय आता ऑप्शनही नव्हतं. जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर घरी आलो. घरी आल्यावर माझं एक प्रमोशनचं पार्सल रिसीव झालं होतं, तेच बघितलं आणि त्यानंतर ना दुपारचे थोडेसे भांडे बाकी होते ते आवरून घेतले. आता उपवास होता त्यामुळे साबुदाणासुद्धा भिजू घालायचा होता. साबुदाणा भिजू घालून मी माझा दिवस संपवला. बाय.